आणि मग क्लाउड कम्प्युटिंग चूज करताना तुला सेवन मेंटर बद्दल कसं कळालं? जस्ट मॅम मी पूर्ण चौकशी केली, फ्रेंड्सला पण विचारलं की कुठले म्हणजे इन्स्टिट्यूट चांगले वगैरे काय आहे, आणि मी स्वतः येऊन पण पुण्यामध्ये बरेच इन्स्टिट्यूट बघितले आणि त्यानंतर मग मी सेवन मेंटरमध्ये पण व्हिजिट केली होती. अच्छा. आणि माझा एक फ्रेंड पण होता तिथं, सो मला त्यांनी सांगितलं की एक चांगला क्लास आहे आणि मी पण डेमो लेक्चर वगैरे अटेंड केले. त्यानंतर बेसिकली क्लास जॉईनिंग केल्यानंतर फर्स्ट लेक्चर जेव्हा झालं त्यावेळेस म्हणजे मनात भीती होती की एवढे सगळे स्टुडंट आहेत आता इथं. किती स्टुडंट्स होते क्लासमध्ये? 100+ स्टुडंट होते वाव. बॅचमध्ये माझ्या. आणि मग मनात भीती होती की आपलं म्हणजे जॉब लागतोय की नाही. बरोबर आहे. तुझं काय डेझिग्नेशन साठी सिलेक्शन झालंय त्याच्याबद्दल मला सांग थोडं. सो माझं विंटेक इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये सिलेक्शन झालंय आणि माझे जॉब प्रोफाईल नेटवर्क इंजिनियर म्हणून आहे. ओके, थँक्यू सो मच तुझं व्हॅल्युएबल टाइम आम्हाला दिल्याबद्दल आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. Hi guys, my name is Saili and welcome back to Seven Mentor, where dreams comes to reality. Today I am back with another podcast with another student. His name is Gokul and he is our CCNA student. So now let's meet Gokul. हाय गोकुल, कसा आहेस? हाय मॅम, मी ठीक आहे. तुम्ही कशा आहात? मी पण मस्त आहे. गोकुल, सो कुड यू प्लीज इंट्रोड्यूस युअरसेल्फ टू अवर ऑडियन्स? येस मॅम. हॅलो गाईज, माय नेम इज गोकुल शशिकांत कुंभार. आय हॅव कम्प्लीटेड मास्टर डिग्री फ्रॉम अनंतराव तोपटे ज्युनियर कॉलेज बोर्ड. आय हॅव कम्प्लीटेड क्लाउड कम्प्युटिंग क्लासेस इन सेवन मेंटर इन्स्टिट्यूट फ्रॉम पुणे. ओके, तर जसं आता तू आम्हाला सांगितलंस की तू प्रॉपर दौंडचा आहेस, तर मग तुझं स्कूलिंग आणि कॉलेज वगैरे दौंडमधूनच कम्प्लीट केलंस? येस मॅम. 4थीपर्यंत ॲक्च्युअली मी कॉलेजला गावाकडेच होतो. त्यानंतर मग मी शिक्षणासाठी भोरमध्ये आलो. अच्छा, आणि आता भोरमध्ये काय करतोयस तू? भोरमध्ये मामाकडे होतो. तिथून 5वी पासून शिक्षण स्टार्ट केलं. ते आता मास्टर होतोपर्यंत तिथूनच दौंडमध्येच करतोय? उतरवलीमध्ये करतो, भोरमध्ये करतो. भोरमध्ये करतो आहेस. तर मग आता कोणत्या कॉलेजला आहेस आणि कॉलेजमध्ये काय शिकतोयस? आता अनंतराव तुपटे ज्युनियर कॉलेजला आहे मी आणि आता माझं मास्टर चालू आहे, मास्टर डिग्री चालू आहे. मास्टर्स चालू आहे. ओके, तर मग गुगल मास्टर करता करता म्हणजे CCNA बद्दल कसं काय कळालं तुला आणि तू कसं डिसाईड केलं की तुला CCNAचा कोर्स करायचा आहे? जस्ट मॅम असं की आपण आता बघतोय की IT मध्ये भरपूर वॅकन्सी आहेत, बट जॉब पण भरपूर प्रमाणे जात आहेत लोकांचे. बरोबर आहे. त्यानुसार मग नुसतं कॉलेजच्या बेसवर राहून जॉब लागत नाहीत. त्यासाठी कुठला तरी पर्टिक्युलर एक क्लास करणं महत्वाचं असतं. त्या दृष्टीने मग मी विचार केला रिलेटिव्हकडे किंवा जे कोण माझे नातेवाईक आहेत त्यांना पण विचारलं की कुठला कोर्स केला पाहिजे, काय केलं पाहिजे. सो बेसिकली फ्रेंड कडून पण कळालं मला की कॉलेजमधून प्लेसमेंट होत नाहीत, अनदर क्लासेस वगैरे आपल्याला लावावे लागतात. अच्छा. मग त्यानुसार मग मी चौकशी सुरू केली की कुठला क्लास करायचा, काय करायचा. त्यानंतर बरेच माझे 15-20 दिवस गेले की नक्की कोणता कोर्स करायचा, काय करायचं ते. मग मी विचार केला की फुल स्टॅक मध्ये जायचं का क्लाउड मध्ये जायचं का सायबर सिक्युरिटी मध्ये जायचं. आणि सो बेसिकली मला क्लाउड कम्प्युटिंगचं जास्त थोडंसं हे वाटलं, कारण त्यामध्ये कोडिंग जास्त प्रमाणात नाहीये आणि बेसिकली त्याला आता जास्त स्कोप आहे. बरोबर. सो त्यामुळे मी क्लाउड कम्प्युटिंग चूज केलं. अच्छा, आणि मग क्लाउड कम्प्युटिंग चूज करताना तुला सेवन मेंटर बद्दल कसं कळालं? जस्ट मॅम मी पूर्ण चौकशी केली, फ्रेंड्सला पण विचारलं की कुठले म्हणजे इन्स्टिट्यूट चांगले वगैरे काय आहे, आणि मी स्वतः येऊन पण पुण्यामध्ये बरेच इन्स्टिट्यूट बघितले. अच्छा, म्हणजे ह्याच्या आधी तू खूप साऱ्या इन्स्टिट्यूटला व्हिजिट केलेलं? येस मॅम. आणि त्यानंतर मग मी सेवन मेंटर मध्ये पण व्हिजिट केली होती. अच्छा. आणि माझा एक फ्रेंड पण होता तिथं, सो मला त्यांनी सांगितलं की एक चांगला क्लास आहे आणि मी पण डेमो लेक्चर वगैरे अटेंड केले त्यानंतर. अच्छा, पण जेव्हा तू व्हिजिट केलंस तेव्हा तू डायरेक्टली काउन्सलर्सला वगैरे भेटला असशील, बरोबर? मग त्यांच्यासोबतचा तुझा एक्सपिरियन्स कसा होता की जेव्हा तू काउन्सलर्सला भेटलास तेव्हा त्यांनी तुला कसं काही गाईड केलं किंवा त्यांनी तुला CCNA घे ह्याच्यावरती तुझं मग तेव्हा मत पक्क झालं का, ह्याच्याबद्दल मला काहीतरी सांग. त्यांनी बेसिकली मला पूर्णपणे विचारलं तू क्लाउड कम्प्युटिंग चूज करतोय तर का चूज करतोय, डेव्हलपमेंट मध्ये वगैरे का जात नाहीस. बरोबर आहे. मग त्यांनी मी सांगितलं त्यांना, म्हणजे जे मला माहित होतं ते सांगितलं. मग त्यांनी मला पूर्णपणे क्लाउड कम्प्युटिंगचा जो रोड मॅप असतो तो सगळा समजून सांगितला की क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे नक्की काय आहे, त्यामध्ये किती मॉड्यूल आहेत, कसं आहेत, काय ते पूर्णपणे समजून सांगितलं. आणि त्यानंतर मला त्यांनी डेमो लेक्चर दिले. अच्छा. की डेमो लेक्चर 2-3 डेमो लेक्चर कर, तुला कसं वाटतंय बघ असं सांगितलं मला. आणि त्यानंतर मग ठरव असं सांगितलं होतं मला क्लासमधून. मग नंतर तू जेव्हा डेमो लेक्चर अटेंड केलेस तेव्हा मग डेमो लेक्चरचा तुझा एक्सपिरियन्स कसा होता किंवा तुला कसं वाटलं डेमो लेक्चर करून? सुरुवातीला मॅमने ज्यावेळेस मला डेमो लेक्चरची लिंक पाठवली त्यानंतर मी जॉईनिंग केलं. आणि कॉलेजमधलं आणि क्लासमधलं एज्युकेशन हे पूर्णपणे डिफरंट आहे. बरोबर आहे. फरक तर राहतो. आणि
त्यांनी सांगितलं की मग CCNAचं मी डेमो लेक्चर अटेंड केलं होतं, तर त्यामध्ये बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सगळं त्यांनी सांगितलं की कोर्समध्ये नक्की काय काय होणार आहे, काय काय नाही. आणि सुरुवातीपासून सांगितलं. आणि माझं पण BCS मधूनच हे झालेलं आहे आणि आता MCS करतोय मी, त्यामुळं त्या कॉन्सेप्ट मला थोड्याफार माहित होत्या, अजून जास्त हे झालं, त्यामुळं मग मला तो जास्त बेनिफिट वाटला. ओके, तर मला आता सांग, जसं की तू आता बोललास की कॉलेजमधलं जे टीचिंग राहतं आणि क्लासचं जेव्हा तू डेमो लेक्चर अटेंड केलास तेव्हा तुला फरक जाणवला, तर तुला मेजरली काय फरक जाणवला, म्हणजे की कॉलेजमधलं टीचिंग कसं होतं आणि क्लासमधलं टीचिंग कसं आहे, त्याच्याबद्दल मला सांगशील थोडं? क्लासमधलं टीचिंग म्हणजे पूर्णपणे बेसिकली लक्ष देतात स्टुडंटकडं, की प्रॉपर म्हणजे जी प्रॅक्टिस असते आपली, सरांनी जर 2 तास लेक्चर घेतले तर पूर्णपणे तिथं ते प्रॅक्टिस पण करून घेतात आणि घरी पण आपल्याला प्रॅक्टिसला देतात. तसं कॉलेज म्हणजे तुमचं थेअरी पण कव्हर होतं आणि तुमचे प्रॅक्टिकल्स पण कव्हर होतात. कॉलेजला फक्त थेअरीवर जास्त फोकस केला जातो. बरोबर, आणि त्यात पण आपण बसलो नाही बसलो. ठीक आहे, तर मला सांग आता, ठीक आहे, हा तर एक्सपिरियन्स तुझा डेमो लेक्चरचा झाला, त्याच्यानंतर तू ॲक्च्युअल क्लास कधी जॉईन केलास? ॲक्च्युअली 6-7 मंथ झाले असतील. अच्छा. तसं बेसिकली म्हणजे त्यांचा 1 वर्षाचं ॲग्रीमेंट असतं 7 मेंटरचं, की क्लास जॉईनिंग केल्यापासून ते 1 वर्षापर्यंत तुम्ही कधीही करू शकता, कोर्स कम्प्लीट करू शकता, बॅचेस अवेलेबल होतील, स्लॉट अवेलेबल असतील तर. आणि बेसिकली मग मी जॉईनिंग केल्यानंतर कॉलेज मी करत होतो. कॉलेज करता साइड बाय साइड मी कम्प्लीट केलं आणि त्यामध्ये बॅचेसला पण मला डिले वगैरे काय आला नाही. एक बॅच कम्प्लीट झाली की त्यानंतर 1 वीकमध्ये लगेच दुसरे बॅच जॉईनिंग झाली, त्यामुळे मला डिले आला नाही आणि माझा क्लास हा 6 ते 8 महिन्यामध्ये कम्प्लीट झाला. बरोबर. तर मला सांग आता, जसं की तू सांगितलंस की तुझ्या क्लासेसचं ड्युरेशनच 7 ते 8 महिन्याचं आहे, तर मग 7 ते 8 महिन्याचा एक रोडमॅप जर मला सांगायचं झाला की राईट फ्रॉम तू डेमो लेक्चर केलं त्याच्यानंतर तू ॲडमिशन्स वगैरे घेतलेस, तर ॲडमिशन नंतरचं जे तुझं फर्स्ट लेक्चर वगैरे झालं त्याचा एक्सपिरियन्स तुझा कसा होता, त्याच्याबद्दल मला काहीतरी सांग. बेसिकली क्लास जॉईनिंग केल्यानंतर फर्स्ट लेक्चर जेव्हा झालं त्यावेळेस म्हणजे मनात भीती होती की एवढे सगळे स्टुडंट आहेत आता इथं. किती स्टुडंट्स होते क्लासमध्ये? 100+ स्टुडंट होते बॅचमध्ये माझ्या. आणि मग मनात भीती होती की आपलं म्हणजे जॉब लागतोय की नाही, म्हणजे हा बेसिकली जेव्हा आपण एखाद्या क्लासेससाठी जॉईन करतो किंवा जेव्हा आपण गावावरून येत असतो इकडे, तेव्हा आपल्याला बेसिकली तेच असतं की भीती राहते मनामध्ये. अच्छा, हा, पुढे काय झालं? त्यानंतर मग जर्नी स्टार्ट केली मग मी. त्यानंतर हळूहळू जसं मग करायला लागलं, सर जसे सांगायला लागले प्रॅक्टिक वगैरे, मग मी प्रॅक्टिस करत गेलो, स्टडी वगैरे केला आणि मग होऊन गेलं. मग अच्छा, कोणते सर होते तुम्हाला? अभिजित सर होते. मग कसं वाटलं अभिजित सरांचं टीचिंग तुला? खूप छान आहे टीचिंग अभिजित सरांचे, म्हणजे पूर्णपणे कॉन्सेप्ट समजूनच सांगतात आणि जर एखादी कॉन्सेप्ट आपल्याला कळले नाही तर जोपर्यंत ती पूर्ण सगळ्या विद्यार्थ्यांना कळत नाही तोपर्यंत सर पुढे जात नाहीत. मग मला सांग, जर 100 स्टुडंट्स आहेत तुमच्या बॅचमध्ये किंवा तुझ्या क्लासमध्ये जर 100 स्टुडंट आहेत, तर मग टेक्निकली जर बघायला गेलंस तर 100 विद्यार्थ्यांना तेवढा वेळ देणं आणि त्यांना पर्सनली जाऊन सांगणं किंवा त्यांचे डाऊट क्लिअर करणं हे पॉसिबल नाही होऊ शकत. तरी पण तू म्हणतोस की तुला अभिजित सरांचं जे टीचिंग होतं ते फार आवडलं किंवा ते पर्सनली जोपर्यंत मुलांना डाऊट क्लिअर होत नाही तोपर्यंत समजावून सांगत होते. तर मला सांग, जर तुम्हाला एखादा डाऊट येत असेल क्लासमध्ये किंवा घरी गेल्यानंतर, तर सरांचा रिस्पॉन्स कसा राहायचा किंवा ते कसं टॅकल करायचे त्या सिच्युएशनला? ऍक्च्युअली बेसिकली आमचा एक ग्रुप होता चॅट ग्रुपमध्ये. तर मग सर क्लास घ्यायचे, 2 तास आमचा क्लास व्हायचा रेग्युलर. मग त्यानंतर आम्ही प्रॅक्टिसला तिथंच बसायचो बरोबर सगळे स्टुडंट. आणि मग प्रॅक्टिस करताना जर काय प्रॉब्लेम आला तर सरांची दुसरी बॅच चालू असायची, ती संपस्तोपर्यंत मग सर आम्हाला सांगायचे. मग बॅच संपल्यानंतर आम्ही जायचो आणि मग सर काय असेल तर डाऊट क्लिअर करायचे आमचे. आणि बाय चान्स जर घरी तिथं पण प्रॅक्टिस करून घ्यायचे की चालू लेक्चर मध्ये करायचे आणि त्यानंतर प्रॅक्टिस पण करून घ्यायची. म्हणजे प्रॅक्टिस सेशन्स वेगळे, एक मॉडेल सांगितलं सरांनी असं करा तर मग तसं पण करा, लगेच करून घ्यायचे आपल्याकडून. आणि बाय चान्स जर घरी प्रॅक्टिस करताना काय प्रॉब्लेम आला तर मग त्याचे फोटो वगैरे आम्ही ग्रुपला शेअर करायचो. सर अवेलेबल असले की 2 मिनिटाच्या आत लगेच आन्सर करत होते. म्हणजे लगेच तुम्हाला रिस्पॉन्स सरांकडून भेटत होता चांगला? येस मॅम. वाव, म्हणजे एवढ्या 100 पोरांना मॅनेज करणं हेच आहे ना रे, अवघडच पडत असेल त्यांना पण. ठीक आहे, मग त्याच्यानंतर तुझे मला थोडं क्लासच्या तुझ्या करिक्युलम बद्दल सांग की तुमचा सिलेबस कसा होता किंवा सिलेबसमध्ये
काय काय इन्क्लुडेड होतं किंवा जे काही तुमचे मॉडेल्स वगैरे असतील त्याच्याबद्दल मला थोडंसं काहीतरी सांग. ओके, क्लाउड कॉम्प्युटिंगचा क्लास जॉईनिंग केला होता. सो त्यामध्ये 4 मॉड्यूल येतात. फर्स्ट असतं CCNA. CCNA मध्ये कम्प्युटरचं पूर्ण बेसिक हार्डवेअर, सॉफ्टवेअर म्हणा, पार्ट्स वगैरे म्हणा, केबल्स म्हणा, प्रॉपर म्हणजे पूर्णपणे कम्प्युटरचं नॉलेज होतं त्यामध्ये. अच्छा. आणि लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे, जसे आपण विंडोज यूज करतो त्याच टाईप लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे, बट ती कमांड लाईन इंटरफेस आहे. अच्छा. ऑपरेटिंग सिस्टीम. आणि त्यानंतर येतं ॲमेझॉन वेब सर्व्हिस. त्यामध्ये आपण बघतो की भरपूर सर्व्हिस आहेत. GCP आहे, परत ॲमेझॉन आहे, ॲझ्युअर आहे. सो तो बेसिकली मी AWS निवडला. ओके. आणि AWS का निवडलास तू? बिकॉज आता जास्त प्रमाणात AWS यूज करतात कंपनी, त्यामुळे मी AWS निवडलं. ओके. आणि त्यानंतर मग मी DevOpsची बॅच जॉईनिंग केली. सो DevOpsमध्ये पण वेगवेगळ्या टूल्स आहेत, जसं की गिट झालं, अनसिबल झालं, टेराफॉर्म झालं, जेनकिन्स झालं, ग्राफनाथ झालं, प्रोमोथिथिस झालं. ह्या सगळ्या टूल्स यूज करून त्यानंतर टूल्स यूज करून त्यामध्ये मग पूर्णपणे एखादी वेबसाईट होस्टिंग करणे किंवा ॲप्लिकेशन होस्ट करणे, त्यामध्ये सगळं प्रॉपर नॉलेज मग त्यात येतं. अच्छा. म्हणजे बेसिक सगळं 4ही मॉडेल एकत्र करून CCNA, लिनक्स, AWS आणि DevOps हे जे पूर्ण वेळेस कोर्स कम्प्लीट होतो, त्यानंतर मग प्रॅक्टिकल घेतात सर. डायरेक्ट 2-3 आमचे प्रॅक्टिकल घेतले. त्यामध्ये प्रोजेक्ट पण घेतले सरांनी. 3 प्रोजेक्ट तयार करून घेतले. वेबसाईट होस्टिंग करणे म्हणा किंवा बॅलन्स करणं वेबसाईटला वगैरे, ते सरांनी करून घेतलं आमच्याकडून. ओके. जसं आता तुम्हाला सांगितलंस की तुमचे वेगवेगळे 4 मॉड्यूल्स होते आणि 4 मॉड्यूल्समध्ये तुम्हाला 4 वेगवेगळे मॉड्यूल्स आहेत. तर हे मॉड्यूल्स शिकवताना म्हणजे तुमचे ट्युटर म्हणजे अभिजित सरांनी सगळे मॉड्यूल्स घेतले की तुम्हाला वेगवेगळे शिक्षक पण येत होते शिकवायला? नाही, बेसिकली अभिजित सरांनीच घेतला ना. ओके. मग मला सांग, जसं तू आता मेन्शन केलास की तुम्हाला प्रॅक्टिकल सेशन्स पण घेतले आणि त्याने तुमच्याकडून प्रोजेक्ट्स पण बनवून घेतले, आणि तू बोललास की 3 प्रोजेक्ट्स पण आम्ही बनवले. तर मला प्रोजेक्ट्स बद्दल थोडं काहीतरी सांग की 3 प्रोजेक्ट्स होते तर कशाचे प्रोजेक्ट्स होते आणि त्याच्यावरती कसं तुम्ही काम केलं? जस्ट म्हणजे बेसिकली कोड जो असतो तो कोड आम्हाला क्लासमधून दिला होता की डेव्हलपमेंटमध्ये नसल्यामुळे आपल्याला तो कोड रेडी घेतला होता आम्ही. आणि मग तो कोड घेऊन मग तो वेबसाईट बिल्ड करणे. समजा एका वेबसाईटला एरर येत असेल तर मग तो एरर रिमूव्ह करणे, म्हणजे प्रॉपर पूर्ण वेबसाईट बिल्ड करायची. हो. आणि त्यामध्ये जर तर कोड बाय चान्स 24 तास वेबसाईट म्हणजे कुणी व्हिजिट केली तरी लगेच ओपन झाली पाहिजे. अच्छा. या पद्धतीने त्यानुसार काम केलं मग त्या कोडवर वगैरे आम्ही. ओके. मग कसं म्हणजे तुला, जसं तू आता बोलला की प्रोजेक्ट तुमच्याकडून करून घेतले 3 प्रोजेक्ट, तर आता जेव्हा तू इंटरव्ह्यूजला वगैरे गेलास तिकडे तुला या गोष्टीचा फायदा झाला का? हो, नक्कीच. आणि तुला असं वाटतं का की आता तू जेव्हा जॉबला वगैरे जाशील, ॲक्च्युअल जेव्हा जे क्लासमध्ये शिकलास ते तू जेव्हा इंडस्ट्रीमध्ये यूज करायला जाशील तेव्हा या गोष्टीचा तुला फायदा होईल असं वाटतं तुला? हो मॅम, नक्कीच होणार. ओके. मग मला आता सांग की ठीक आहे, तुमचे प्रोजेक्ट्स वगैरे पण झाले आणि आता तुमचं करिक्युलम पण कम्प्लीट झालं. आता त्याच्यानंतर तुम्ही जॉबसाठी सर्च करायला स्टार्ट केलं असेल, राईट? हो. तर त्या प्रोसेसबद्दल मला थोडं काहीतरी सांगशील की कसं तुमचे, मला वाटतं इंटरव्ह्यू सेशन्स वगैरे कंडक्ट केले जातात, बरोबर? तर ते तुम्ही जॉईन केले होते का आणि तिकडचा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता त्याच्याबद्दल मला थोडं सांग. बेसिकली आपण जरी क्लास क्लाउड कम्प्युटिंगचा लावला होता तरी 7 मेंटरने म्हणजे एका वीकमध्ये 1-2 एक्स्ट्रा लेक्चर व्हायचे की कम्युनिकेशन कसं पाहिजे तुमचं किंवा काय पाहिजे, म्हणजे ओव्हरऑल तुमची पर्सनॅलिटी ग्रूमिंगसाठी लेक्चर होत होते. आणि त्यामध्ये मग पूर्णपणे स्टुडंटला बेनिफिट होत होता, असं होत होतं. म्हणजे तिकडे तुम्हाला सांगितलं जायचं का की इंटरव्ह्यूमध्ये कसं बोलायचं आहे किंवा काय बसायचं कसं आहे किंवा काय प्रिपरेशन्स करायच्या आहे, कसं अपिअर व्हायचं, ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जायच्या? हो मॅम. ओके. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जात होतात तर ते कोण शेड्यूल करायचं आणि कशी प्रोसेस असायची ती? म्हणजे बेसिकली आपण एक फॉर्म फिल करायला लागतो, गुगल फॉर्म. तो फॉर्म फिल केल्यानंतर मग आपल्याला 7 मेंटरच्या ज्या व्हॅकन्सी असतात त्या मग मेलवर येतात आपल्याला. मग हे फॉर्म तुम्ही क्लास कम्प्लीट झाल्यावरच फिल करू शकता? नाही, बेसिकली 18% क्लास कम्प्लीट झाला की त्यानंतर फॉर्म फिल करायचे आणि त्यानंतर मग व्हॅकन्सी येत राहतात. जर आपलं मॉड्यूल कम्प्लीट झालं असेल, एखाद्या व्हॅकन्सीचे जर जॉब डिस्क्रिप्शन आपल्याला मॅच होत असेल तर मग आपण त्या व्हॅकन्सीसाठी अप्लाय करायचं. ओके. आणि त्यानंतर मग क्लासमधून रिझ्यूम आपला सिलेक्ट झाला तर मग पुढे कंपनीकडे HR कडे पाठवायचे रिझ्यूम. ओके. मग हे सगळं जे होतं तुमचं रिझ्युमे बिल्डिंग वगैरे घेतलं होतं का? ओके. मग रिझ्युमे बिल्डिंग पण तुमचं क्लासमध्येच झालं होतं आणि देन तुमचं जे ऍप्लिकेशन होतं जॉबला अप्लाय करायचं तेही क्लास थ्रूच होत होतं? हो. येस मॅम.
ओके. आणि मग त्याच्यानंतर पुढे जर HR कडे पाठवला तुमचा रिझ्युमे, तर ती प्रोसेस पण क्लासच कंडक्ट करतात, राईट? तर मला सांग, जर तुझा समज आता रिझ्युमे शॉर्टलिस्ट झालाय, एखाद्या जॉब डिस्क्रिप्शन मध्ये तू बसला आणि रिझ्युमे शॉर्टलिस्ट झाला, त्याच्यानंतरची प्रोसेस काय राहते? त्यानंतर मग आपल्याला बेसिकली कंपनीचं नाव वगैरे, लोकेशन वगैरे सर सेंड करायचे. आणि ऍक्च्युअली तिथं कोणते सर होते कोऑर्डिनेट करायला? अभिजित सर. ओके. अभिजित सर मग शेअर करायचे. आणि त्यानंतर मग तिथं कंपनीमध्ये जाऊन इंटरव्ह्यू घ्यायचे आमचे. त्यामध्ये बेसिकली 3 राऊंड राहतात. पहिला आपलं कम्युनिकेशनचा बेसिक राऊंड राहतो, त्यानंतर ऍप्टिट्यूडचा, आणि त्यानंतर मग टेक्निकल आणि HR राऊंड, असे राऊंड राहतात. मग मला सांग, किती इंटरव्ह्यू कंडक्ट झाले तुझे? 2 दिले होते. 2 दिले होते. कसा होता एक्सपिरियन्स पहिला इंटरव्ह्यूचा? सो फर्स्ट इंटरव्ह्यूला खूप भीती वाटत होती मनात. म्हणजे कसं, जस्ट इंटरव्ह्यूला कुठं गेलो नव्हतो आणि पहिलाच इंटरव्ह्यू होता. बरोबर. आणि ॲज अ फ्रेशर हो. त्यामुळं बऱ्यापैकी जास्त डीप मध्ये विचारलं मला. आणि सो बेसिकली मला काही प्रश्नांची उत्तर नाही देता आली. बट तरी पण म्हटलं जाऊ द्या, पहिला इंटरव्ह्यू. त्यानंतर मी स्वतःला ग्रो केलं आणि इंटरव्ह्यू देत राहिलो. अच्छा. आता मला एक सांग, जसं तू आता एक गोष्ट मेन्शन केलीस की पहिल्या इंटरव्ह्यूला बेसिकली आपण नर्वसच असतो आणि एखाद्या क्वेश्चनचे आन्सर आपल्याला नाही येत. तर मला सांग, म्हणजे बरेच आपण असे लोक बघतो जे बोलतात की क्लासमध्येच आम्हाला नाही शिकवलं किंवा क्लासमधूनच आम्हाला हा गायडन्स नाही भेटला, म्हणून मी इंटरव्ह्यू क्रॅक नाही करू शकलो. तर तुझं काय मत आहे याच्यावरती, की सगळी रिस्पॉन्सिबिलिटी ओव्हरऑल क्लासचीच आहे का, की तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक करण्याची, की ॲज अ स्टुडंट म्हणून तुमच्या पण काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ना? स्टुडंटच्या पण रिस्पॉन्सिबिलिटी आहेत. क्लासमध्ये फक्त म्हणजे टीचिंगचा ते त्यांचे पूर्ण प्रयत्न करत असतात की प्रत्येक मुलाला सगळं देण्याचा. आपण एवढी फी पे करतो, त्यानुसार ते टीचिंग वगैरे सगळं करतात. पण मुलांची पण म्हणजे हे राहते मानसिकता की आपण पण घरी जाऊन त्याच्यावर स्टडी केला पाहिजे किंवा स्वतःला ग्रो केलं पाहिजे. इंग्लिश कम्युनिकेशनचं म्हणा किंवा अदर कसलं कंटिन्यू प्रॅक्टिस ठेवली ना तर होतं मॅम. बरोबर आहे. मग मला सांग, मग दुसरा इंटरव्ह्यू पण झाला तुझा आणि मग तुझं बाय द वे काहीच त्याचं सिलेक्शन झालं आहे आणि उद्या त्याचं जॉईनिंग आहे का कंपनीमध्ये? कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दॅट गोकुल. पहिलं तर मग सांग मला की तुझं जर सिलेक्शन झालं कंपनीमध्ये, कंपनीचं नाव आणि तुझं काय डेझिग्नेशनसाठी सिलेक्शन झालंय त्याच्याबद्दल मला सांग थोडं. ओके. सो माझं विंटेक इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये सिलेक्शन झालंय. आणि माझे जॉब प्रोफाईल नेटवर्क इंजिनियर म्हणून आहे. ओके. तर मला सांगशील का की बेसिकली नेटवर्क इंजिनिअरिंगचं काम काय असतं ऑफिसमध्ये? की जर आता समज कोणी व्हिडिओग्राफर आहे, कोणी ग्राफिक डिझायनर आहे, तर आपल्याला माहिती आहे ते काम काय करतात. पण ॲज अ नेटवर्क इंजिनियर तुझी जॉब प्रोफाईल काय राहणार याच्याबद्दल मला थोडं सांग. नेटवर्क इंजिनियर्स मॅम मीन्स बेसिकली हार्डवेअर, ऑपरेटिंग सिस्टीम वगैरे पूर्णपणे बेस राहतो. त्यामध्ये क्लाउड भरपूर त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट येतात. एखादं सॉफ्टवेअर जर चालत नसेल तर त्याच्यातला डिले करणं किंवा पीसी वगैरे हँग वगैरे झाले, काय प्रॉब्लेम आलं, डेटा रिकव्हर करायचं म्हटलं तरी सुद्धा नेटवर्क इंजिनियरची गरज पडते. बरोबर आहे. तर मला सांगा, आता जसं की नेटवर्क इंजिनियर आपल्याला सगळीकडेच लागतात आता, कारण आपण डिजिटल एरामध्ये चाललो आहोत आता. तर मला सांग की आता सध्या AI खूप जास्त बूम होत आहे, बरोबर? की AI सगळीकडेच आपण AI वापरतोय. तर CCNA किंवा तुझ्या नेटवर्क इंजिनिअरिंगमध्ये आता तू जाणार आहेस, तर तुला असं वाटतं का की AIचा काही इम्पॅक्ट झाला आहे तुमच्या या फील्डमध्ये? सो बेसिकली AIचा इम्पॅक्ट आमच्या फील्डमध्ये तरी नाही झाला. ज्या कोडिंगची जी फील्ड आहे त्यामध्ये आता आपण बघतो AIला आपण जर कुठलाही प्रश्न विचारला तर त्याचा आन्सर 1-2 मिनिटांमध्ये आपल्याला लगेच येऊन जातं. बरोबर आहे. सो कोड तयार करायचं म्हटलं तरी AI कोड तयार करून देतं, पण पूर्णपणे बेसिकली तो कोड बरोबरच असेल याची खात्री नसते. बरोबर आहे. की मॅन्युअली तो कोड आपल्याला मॅनेज करावाच लागतो. आणि जो क्लाउड कम्प्युटिंगचा आमचं जे आहे की त्यामध्ये मेन पर्पज हाच आहे की कुठलंही काम कमीत कमी वेळामध्ये कसं बिल्ड करायचं. बरोबर आहे. त्यामुळे मला तरी नाही वाटत की AI मध्ये क्लाउड कम्प्युटिंगवर काही इम्पॅक्ट झालेला आहे. चांगली गोष्ट आहे ऍक्च्युली. ज्यांना पण असं वाटत असेल की AI मुळे जॉब्स वगैरे जातात, तर त्यांच्यासाठी क्लाउड कम्प्युटिंग हा नक्कीच एक चांगला ऑप्शन आहे. तर मला सांग, आता तू क्लाउड कम्प्युटिंग केलं आहेस आणि आता तू जॉबही जॉईन केलेला आहेस, राईट? तर जर एखादा स्टुडंट आहे माझ्यासारखाच की ज्याला काहीच माहिती नाही आहे क्लाउड कम्प्युटिंगबद्दल, ठीक आहे, आणि त्याला जायचं आहे, IT मध्ये करिअर करायचं आहे, तर त्या स्टुडंटसाठी जर काही सांगायचं झालं तर काय सांगशील तू? की त्यांनी क्लाउड कम्प्युटिंग जॉईन केलं पाहिजे आणि क्लाउड कम्प्युटिंग करून काय जॉब ऑपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे येत आहेत याच्याबद्दल काय सांगशील तो? सो बेसिकली मी मगाशी सांगितल्यानुसार त्यामध्ये 4 मॉड्यूल असतात.
जर कोडिंगमध्ये जर जास्त इंटरेस्ट नसेल तर तुम्ही डेफिनेटली क्लाउड कम्प्युटिंग जॉईनिंग करू शकता. ओके, म्हणजे जर तुम्हाला विदाउट कोडिंगमध्ये जास्त जाता जरी IT मध्ये जॉब करायचा असेल तर क्लाउड कम्प्युटिंग हा चांगला ऑप्शन आहे तुमच्यासाठी. येस मॅम. ओके, ठीक आणि आहे. बेसिकली या 4 मॉड्यूल असल्यामुळे कुठं पण काम करू शकतो आपण. बरोबर आहे. CCNA वर म्हटलं तर नेटवर्क इंजिनियर झालं, डेस्कटॉप सपोर्ट इंजिनियर झालं, अशा ऑपॉर्च्युनिटीज ओपन होतात. आणि लिनक्स मध्ये झालं तर लिनक्स ऍडमिनिस्ट्रेटर झालं, लिनक्स डोमेन झालं, यामध्ये पण जॉब प्रोफाईल ओपन होतात. AWS चं झालं तर AWS इंजिनियर किंवा क्लाउड इंजिनियर, आणि DevOps पण तसंच आहे, DevOps इंजिनियर, क्लाउड इंजिनियर, म्हणजे बेसिकली भरपूर खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत जर तुम्ही क्लाउड करताय तर, राईट? हो. ओके, तर मला सांग की आता म्हणजे एक बेसिक क्वेश्चन की जर मी क्लाउड कम्प्युटिंग करतेय तर मला असं काय आहे का की मी स्वतःचं काही स्टार्ट करू शकते? त्याच्यासाठी काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत का क्लाउड कम्प्युटिंग करून? जर मला एखादा स्टार्टअप वगैरे स्टार्ट करायचा आहे किंवा मला स्वतःचंच काहीतरी स्टार्ट करायचं आहे तर काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्यामध्ये? सो बेसिकली मी सांगितल्यानुसार CCNA जे पहिलं मॉड्यूल आहे तो म्हणजे पूर्णपणे बेसिक आहे कम्प्युटरचा. ओके. पूर्णपणे बेसिक नॉलेज मिळतं आपल्याला कम्प्युटरचं. ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करण्यापासून ते सगळं म्हणजे सॉफ्टवेअरचा डिले वगैरे हे करते. बरोबर. मग त्यानुसार आपण एखादा शॉप ओपन करू शकतो की लॅपटॉप सर्व्हिसेसचा, किंवा आपण नवीन लॅपटॉप वगैरे खरेदी विक्री करण्यासाठी पण म्हणजे ओपन करू शकतो. राईट, म्हणजे तशी तर भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहेत आपल्याला की जॉब सोडून पण जर दुसरं काही करायचं झालं तर तुम्ही करू शकता. ओके, सो थँक्यू सो मच गोकुल की तू आम्हाला खूप छान सांगितलेस तुझी जर्नी काय आहे आणि कशी आहे ते. आणि बेस्ट ऑफ लक तुझं पुढच्या जर्नीसाठी. आज तुझं उद्या जॉईनिंग आहे तर आम्ही जास्त वेळ नाही घेणार तुझा. थँक्यू सो मच तुझा व्हॅल्युएबल टाईम आम्हाला दिल्याबद्दल, आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग, अँड विल बी बॅक विथ अनदर पॉडकास्ट with another student. See you soon.